हा क्वेश्चन MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025ला विचारलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला रेजिस्टन्सचं कनेक्शन दिले आणि बॅटरीमधून पास होणारा करंट फाइंड करायचा। 12वीचं फिजिक्सचं बुक आहे, व्हीटस्टोन ब्रिज नावाचा पॉईंट आहे। त्यानुसार एक्झाम्पल सॉल्व करायचं आपल्याला। व्हीटस्टोन ब्रिज काय असते, जिथे 4 किंवा 4पेक्षा जास्त रेजिस्टन्स असेल त्याला व्हीटस्टोन ब्रिज अप्लाय करायचं असतं। तर व्हीटस्टोन ब्रिज कसं अप्लाय करणार, 4 पॉईंट घ्यायचे त्याच्यामध्ये A, B, X, Y। ए पॉईंटला काय नाव द्यायचं, जिथून सुरुवात होते तो A पॉईंट, एंड होती तो B पॉईंट। पहिल्या जंक्शनला X, दुसऱ्या जंक्शनला Y। जंक्शन म्हणजे 2पेक्षा जास्त जर पॉईंट एका ठिकाणी मीट होत असेल त्याला जंक्शन म्हणायचे, 2 पॉईंटला नोड म्हणायचं। आता काय करायची, डायग्राम तयार करायची। A आणि X मध्ये कोणता रेजिस्टन्स आहे 2, X आणि B मध्ये कोणता आहे 4, Y आणि B मध्ये कोणता आहे 2, A आणि Y मध्ये कोणता आहे 1। आता मधला जो असतो हा 3 वाला हा ॲटोमॅटिक 0 होत असतो लॉनुसार। आता काय करायचं, सिरीज आणि पॅरलल अप्लाय करायचं। 2 आणि 1 कसं आहे सिरीजमध्ये घ्यायचं असते, ॲडिशन केल्यावर किती येणार 3 येणार। त्याच्यानंतर 4 आणि 2 हे सिरीजमध्ये आहेत, ॲडिशन केल्यावर किती येणार, रेजिस्टंट इक्विव्हॅलेंट त्यांचा 6 येणार। आता 2 1चे ॲडिशन 3, 4 2चे ॲडिशन 6 हे कसे असतात, पॅरलल असतात। पॅरललमध्ये आपण रेजिस्टन्स कसा फाइंड करतो, 1/R = 1/R1 + 1/R2, 1/R = 1/3 + 1/6। हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती मिळाला 2। आता आपल्याला V = IR ओम्स लॉ वापरायचा। आपल्याला व्होल्टेज किती दिले 2, रेजिस्टन्स आपला आपण फाइंड केलेला 2, करंट कसा फाइंड करणार 2/2 1। याचा आन्सर येणार ऑप्शन नंबर 4।